नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे कढी पोहे। तर त्यासाठी मी कांदा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। तर मी ताक घेतलेला आहे 1 ग्लास, तर त्यामध्ये हे बेसन पीठ लगेच टाकून घेतलेलं आहे। चमच्याने व्यवस्थित ढवळून ताक आता मी बाजूला ठेवलेला आहे। तर इथं मी पोहे घेतलेले आहेत पाव किलो, तर ते आता मी भिजू घालून घेते। तर ही टोपली मला संक्रांतीसाठी वाणाला मिळालेली आहे, तर याचा वापर मी आता पोहे भिजू घालण्यासाठी केलेला आहे। तर चला, इकडे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे आणि आता टाकला आहे कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे। तर आता हे व्यवस्थित परतून घेणार आहे मी। परतून झाल्यावर कढीपत्ता नंतरून टाकला आहे मी, त्यानंतर टाकली आहे कोथिंबीर आणि आता टाकली आहे हळद। आणि मला पोहे जास्त तिखट पाहिजे होते म्हणून मी लाल तिखट पण टाकलेला आहे 1 चमचा। आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे भिजू घातलेले पोहे। तर पोहे टाकून आता परत एकदा परतून घेणार आहे। त्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे। मी अर्धा कप पाणी इथे टाकलेलं आहे आणि हलवून झाकण ठेवून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं मी झाकण लावून पोहे ठेवले होते। त्यानंतर आता पोहे झालेले, तर मी कढी करायला घेते। तर परत कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये टाकले आहे मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकायचे आहेत आणि आता टाकले आहे कापून घेतलेले मिरची, लसणाचे तुकडे बारीक आणि कोथिंबीर। त्यानंतर टाकला आहे मी कढीपत्ता। हे एकदा चमच्याने मी ढवळून घेते। त्यानंतर टाकली आहे हळद आणि आता टाकलेलं आहे ताक, जे की मी बेसन पीठ टाकून बाजूला ठेवलेलं होतं। आणि त्यानंतर आता टाकला आहे अर्धा ग्लास पाणी। पाणी टाकून कढी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे। त्यानंतर कढीमध्ये टाकायचं आहे मीठ आणि कढी चमच्याने सारखी ढवळत राहायची आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर आता कढी आपली उकळी येत आहे, तर त्यामध्ये मी मीठ तर टाकलेलं आहे, पण यामध्ये अर्धी वाटी साखर सुद्धा मी टाकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता कढीला खूप छान असा कलर आलेला आहे आणि जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अशी मध्यम कढी बनलेली आहे। तर आता मी टाकली आहे अर्धी वाटी साखर। परत एकदा मी चमच्याने हलवून घेते। अशी जर गोड कढी केली तर खूप अप्रतिम टेस्ट लागते, एकदा नक्की करून पहा। तर कढी आता आपली तयार झालेली आहे। मी घेते ताट वाढायला। तर मी आता इथं कढी आणि पोहे वाढलेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट